ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। नमः श्रीवर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जब चौबीस भगवान की देवादेव मूलनायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभु भगवान की सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री समतभद्र स्वामी की 20वीं सदी के प्रथमाचार्य जगदीश समाधि सम्राट गुरुनाम गुरुआचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की, प्रातस्मन्य शांतमूर्ति वासरत्नाकर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु युवा समरकांत रत्नाचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की, परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की, अहिंसामय विश्व धर्म की भविष्य हो। आचार्य भगवान समध्वर स्वामीजी विरचित रत्नकंडक श्रावकाच्या या ग्रंथाचे वाचन चालू आहे आणि चारित्र्य अधिकारमध्ये आचार्य भगवान वैयावर्त नावाच्या शिक्षाव्रताचं कथन आपल्या समोर करत आहेत आणि त्यामध्ये दानाचं स्वरूप आणि दानाचं फळ हे सांगितलं होतं आणि आजच्या गाथेमध्ये आचार्य भगवान नवदा भक्तीचं फळ काय आहे हे सांगणार आहेत। काल आपण दानाचं फळ, दानाचं स्वरूप आणि दानाची विधी या सगळ्या गोष्टी आपण बघून आलतो। आज आचार्य भगवान निचरूपानं नवदा भक्तीचं फळ काय मिळणार आहे हे सांगणार आहेत। 115 नंबरची गाथा, पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया। उच्चैर गोत्रम प्रणते उच्चैर गोत्रम प्रणते उच्चैर गोत्रम प्रणते भोगो दानादुपासनात् पूजा भोगो दानादुपासनात् पूजा भक्ते सुंदर रूपम भक्ते सुंदर रूपम स्तौनात् कीर्तिस्तपो निधिषु स्तौनात् कीर्तिस्तपो निधिषु उच्चैर गोत्रं प्रणतेर्भोगोदानादुपासनात् पूजा भक्ते सुंदर रूपम स्तौनात् कीर्तिस्तपो निधिषु। आचार्य भगवान समध्वर स्वामीजी इथे सांगत आहेत नवदा भक्तीचं फल सांगत आहेत। तपोनिधीषु म्हणजे जे तपस्वी आहेत, जे तपस्वी आहेत म्हणजे निश्चितपणे परम शांत आहेत, आरंभ परिग्रहापासून दूर आहेत, विषय कशापासून बाजूला आहेत, त्याला तपोनिधीषु तपस्वी म्हणलेलं आहे। असे तपस्वी त्यांना प्रणते, त्यांना प्रणाम केल्यामुळं, नमोस्तु केल्यामुळं उच्चैर गोत्रम, उच्च गोत्राची प्राप्ती होती म्हणून सांगितले आहे। नवदा भक्तीचं फळ काय आहे बघा, त्यांना चोरपणा प्रणाम म्हणजे नमोस्तु केल्यानंतर उच्च गोत्राची प्राप्ती होते आणि त्यांना त्या तपस्वींना दान दिल्यानंतर, जे निचूरपणा दान दिल्यानंतर भोग म्हणजे भोग सामग्री प्राप्त होती म्हणून सांगितले आहे। उपासना आणि उपासना पडघान आदी केलं, पूजा प्रतिष्ठा याच्यामुळे काय होते, प्रतिष्ठा प्राप्त होते की त्यांचं निचूरपणा उपासना पडघान आदी केलं
तर प्रतिष्ठा प्राप्त होते. आणि पुढे काय सांगितलं, भक्ते त्यांची जर अंतरंगातल्या मनातून त्यांच्या गुणांचा अनुराग जर केला त्याला भक्ती म्हणतात. श्रद्धापूर्वक जर ही भक्ती केली तर सुंदर रूपम, सुंदर रूपाची प्राप्ती होती म्हणून सांगितले. काय सांगितले बघा, लिपस्टिक, पावडर, फेरन लावणी, पॉन्ड्स लावल्यावर नाही गोरं होत नाही, नवदा भक्ती केल्यावर गोरं होते. इथं सांगायला, मी सांगायला नाही, इथं सांगायला ते सांगवलंय, नाहीतर आम्ही फासत बसले उगाच. मी परवा बी सांगितलेलं, हे करण्यापेक्षा नाही नवदा भक्ती करण्याचा प्रयत्न करा. जीवनामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की भीमाला एवढ्या सुंदर रूपाची आणि सुंदर शरीराची प्राप्ती झाली, ते दिगंबर मुद्रांच्या वैयावरतीमुळं आणि भक्तीमुळंच प्राप्त झाली, ही गोष्ट लक्षात घ्या. अशी बरेच उदाहरणं शास्त्रामध्ये आहेत की ज्यांना ज्यांना सुंदर रूपाची प्राप्ती झाल्या त्या सुंदर रूपाचं निजरूपानं ते प्राप्त होण्याचं मूळ कारण वैयावृत्त आणि दान आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची बाब सांगतो की जे कामदेव नावाचं एक पद असते, 63 शलाका पुरुषामध्ये कामदेव नावाचं एक पद आहे. त्यामध्ये बाहुबली कामदेव होते, त्यामध्ये हनुमान कामदेव होते. कामदेव म्हणजे त्यांना एवढं सुंदर शरीर प्राप्त होते की शास्त्रामध्ये उदाहरण सांगता नाही कामदेवांचं उदाहरण सांगितले. कामदेव एवढे सुंदर असतात आणि एवढी शरीर बलदंड चांगलं त्यांचं शरीर असतंय की काय होते, कामदेव जर रस्त्यावरनं चालले तर पहिला काय तुमच्या घरात न येतं तसलं काही सिस्टीम नव्हती. आडावर किंवा नदीला जाऊन पाणी आणायची ही व्यवस्था होती. कामदेव जर रस्त्याने चालले तर आडाला नाही, जर महिला जर पाणी भरत असल्या तर त्या कामदेवाचं रूप बघून त्या महिला नाही सगळं विसरून काय करतो म्हणजे त्या कळशीला नाही फास घालायला सोडून मुलांच्या नरड्याला फास सोडून सोडायचे. एवढं रूप सुंदर कामदेवाचं मिळायचं. आणि याचं मूळ कारण काय आहे, ते दिगंबर मुनिराज जे असतील त्यांना दान दिलेलं आणि त्यांची भक्ती आणि त्यांची वैयावृत्ती केलेलं फळ ते कामदेव रूपाची प्राप्ती होती, ही गोष्ट लक्षात घ्या. एक मांगी तुंगी तुम्ही सिद्ध क्षेत्र बघितलंय तर इकडं तुंगीच्या वर गेल्यानंतर कोपऱ्यात वळून जातोय. वळून गेल्यानंतर एक मूर्ती तुम्हाला दिसते की ती पाठ करून आहे. जगातली एकमेव मूर्ती आहे ती कुणाची आहे माहिती आहे? कुणाची आहे? कुणाची आहे माहिती आहे तुम्हाला? कुणाची आहे माहिती आहे? कधी गेलाय की नाही? हां, कधी तर आता नंतर काढा, तुम्हीच काढा. ते निजरूपानं काय उदाहरण सांगितलं ते मी आता जे उदाहरण सांगितलो, एवढं सुंदर शरीराची प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी जात असताना तसं ते घागरीला नाही फास घालाय सोडून मुलांच्या नरड्याला फास घातल्यानंतर ते बघितल्यानंतर त्यांना वैराग झाला आणि त्यांनी या जगात माझ्यामुळे जर कोणाचा प्राण जाणार असेल तर हे जगच नको म्हणून तिकडे डोंगरात तोंड करून बसले म्हणून त्यांची पाठ दिसते. आणि तिथनंच आपलं कल्याण करून घेतले त्यांनी. ते तुम्ही नंतर हुशोध काढा, गृहपाठ दिला तुम्हाला, चिंतन करा कुणाची आहे ती का सांगवले. मला हे सांगायचं याच्या माध्यमातून की एवढे सुंदर शरीर आणि एवढं बलदंड शरीर प्राप्त होण्याचं मूळ कारण काय, नवदा भक्तीचं फळ आहे, दानाचं फळ आहे आणि वैयावृत्तीचं फळ आहे. त्या एवढ्या सुंदर शरीराची प्राप्ती होती, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्हाला संधी मिळाल्या 4 महिन्याची, 3.5 महिन्याची संधी मिळाल्या की हे सगळं करण्याची, नवदा भक्ती, वैयावृत्ती, दान हे सगळं करण्याची संधी फक्त आम्हाला 3.5 महिने मिळाल्या. परत संधी येईल की नाही माहीत नाही. ही संधी यायला 9 वर्ष गेली. 9 वर्ष पाठीमागे लागल्यावर ही संधी मिळाली 3.5 महिन्याची. त्यामुळे जेवढे संधी करून घेता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवंतांनी बी बऱ्याच उदाहरणाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत की आम्ही याचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, एक उदाहरण निजरूपानं शास्त्रामध्ये येते की आम्ही या गोष्टीचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. शास्त्रामध्ये एक उदाहरण असं येते की दान केल्यानंतर काय प्राप्त होते. इथं नवदा भक्तीचं फल सांगितले, दानाचं फल सांगितले, त्याच्यानंतर भक्तीचं फल सांगितले, वैयावृत्तीचं फल सांगितले. या सगळ्या गोष्टीचा विषय चालू आहे आपलं. एक गोष्ट लक्षात घ्या, महाभारतामध्ये हरिवंश पुराणमध्ये एक उदाहरण येते. ज्यावेळी निश्चितरूपानं महाभारतातील महायुद्ध संपल्यानंतर ते महायुद्ध संपल्यानंतर का नाही पांडवांच्या घरी एका यज्ञाचं आयोजन केलं होतं. ते उदाहरण येते, जर कधी तर वाचून बघा. ज्यावेळी ते यज्ञाचं का नाही आयोजन केलं आणि त्यावेळी ते यज्ञ सुरू असताना काय झालं माहिती काय, एक मुंगूस तिथं आलता
ते यज्ञ चालू असतात. यज्ञ म्हणजे काय करतात माहिती तुम्हाला? अशी मोठी मोठी महायज्ञ किंवा काय तर मोठं कार्य पार पडल्यानंतर की नाही हे राजे रजवाडी की नाही एक यज्ञ करायचे. ते यज्ञामध्ये की नाही पूजा अनुष्ठान मंत्रोच्चार ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि त्याच्याबरोबर किमिच्चिक दान द्यायचे. किमिच्चिक दान काय माहिती आहे तुम्हाला? किमिच्चिक दान याचा अर्थ काय माहिती काय? पुढचा व्यक्ती जोपर्यंत तृप्त होत नाही तोपर्यंत त्याला दान द्यायचं. याला किमिच्चिक दान म्हणतात. तो मागल ते त्याला दान द्यायचं. आणि ते यज्ञ मंत्रोच्चार विधी पूजा हवन आदी करून ते किमिच्चिक दान दिले जायचं. आणि ज्यावेळी महायुद्ध संपलं महाभारताचं, ते महायुद्ध संपल्यानंतर पांडवांनी ज्यावेळी यज्ञ घातला होता त्यावेळी की नाही त्या यज्ञामध्ये निश्चितपणे त्यांनी ही सगळ्या व्यवस्था पार पडताना एक मुंगूस आला होता. आणि त्या मुंगुसाचं अर्ध शरीर नाही सोन्याचं होतं आणि अर्ध शरीर आहे तसं होतं. मग सगळी माणसं त्या मुंगसाकडे बघताना आश्चर्यचकित होऊन बघाले की या मुंगसाचं अर्ध शरीर आहे ते की नाही सोन्याचं बनलेलं आहे आणि अर्ध शरीर आहे तसं आहे. हे कुणालाच काही कळेना. निश्चितपणे सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सगळ्यांच्या डोक्यामध्ये की नाही विचार चालू झाले. आणि ज्यावेळी पांडवांनी की नाही महासून यज्ञाचा प्रभाव त्यामुळे निश्चितपणे विचित्र जीव जन्मास आलाय असं सगळ्यांना वाटलं. परंतु युधिष्ठिराने की नाही त्या मुंगसाला विचारलं, तू कोण आहेस? युधिष्ठिर त्या मुंगसाला विचारल्यानंतर तो मुंगूस सांगतोय, मी अर्धा सोन्याचा आणि अर्धा सामान्य मुंगूस आहे. याचं मूळ कारण काय असेल? तुम्ही केलेल्या राजसूय यज्ञामध्ये मी इतक्यासाठीच आलो आहे की या ठिकाणी उपस्थित सगळे आत्मे अतिशय पुण्यवान आहेत आणि जे यज्ञ होत आहे त्या यज्ञामध्ये जर का नाही फार मोठी शक्ती असेल तर मी आल्यामुळे माझं अर्ध शरीर सुकून नाही राहिलेलं शरीर सुद्धा सोन्याचं होईल म्हणून मी आलोय. मग हे काही कळलं ना. आता हे सांगितल्यानंतर आता मुंगूस बी बोलायलाय. तो मुंगूस साधारण मुंगूस नव्हता. ज्यावेळी ही सगळी घटना युधिष्ठिराला कळल्यानंतर युधिष्ठिर निश्चित रूपानं या सगळ्या गोष्टीसाठी निश्चित रूपानं ही काय घटना आहे जाणून घ्यायसाठी परत त्या मुंगसाला त्यांनी प्रश्न केला. त्यावेळी ते प्रश्न केल्यानंतर तो मुंगूसच नाही सांगतोय आता काय घटना ही कळणार नाही. युधिष्ठिर विचारल्यानंतर युधिष्ठिराला सांगतोय की मी पहिल्या अवस्थेमध्ये पूर्वीची कथा तू सांगायला चालू केला. मुंगसाच्या अवस्थेमध्ये यायच्या आणि मुंगसाच्या अवस्थेमध्ये आल्यानंतर काय माझी घटना घडल्या त्याच्या आधीची काय घटना ही ते मुंगूस सांगायला लागला. तेव्हा तो सांगतोय की एकेकाळी मी ज्यावेळी नाही पहिला माझ्या जीवनातली नाही घटना सांगवली, दुष्काळ पडला होता. त्यावेळी दुष्काळात माझ्या कुटुंबाची अतिशय दयनीय अवस्था होती आणि त्यावेळी निश्चितपणे कुटुंबातील व्यक्तींना थोडे बी अन्न पाणी मिळत नव्हते. कारण की दुष्काळ पडल्यावर आता अन्न पाणी काय मिळणार आहे? थोड्या थोड्या प्रमाणात मिळेल. इकडे तिकडे झाडाला काय असेल, झाडाला बी कडू मिळणार आहे दुष्काळामध्ये काही मिळणार नाही. काय अवस्था असेल? त्यावेळी निश्चितपणे त्यानं नाही मोठ्या प्रयत्न करून नाही काय झालं माहिती काय, एका घरातनं नाही एक पोळी मिळवून आणली होती. पोळी महाराष्ट्राचा आवडतं खाद्यपदार्थ पुरणपोळी. ती एक पोळी की नाही त्याला आता पर्याय नाही. घरातल्या लोकांना निश्चितपणे काहीतरी देणं आवश्यक आहे म्हणून निश्चितपणे दुष्काळाच्या अवस्थेमध्ये एका घरातनं मागितल्यानंतर त्याला एक पोळी मिळाली. आणि ती पोळी मिळाल्यानंतर आता तो विचार करतोय कुटुंबात 4 व्यक्ती आहेत, 4 व्यक्ती. आता एक पोळी आहे. मग निश्चितपणे काय झालं माहिती काय, कुटुंबाच्या प्रमुखानं काय केलं माहिती आहे, पोळीचे 4 तुकडे केले. चतकूर 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 चतकूर. आणि ते तुकडे केल्यानंतर सगळ्यांनी नाही प्रत्येकाला ते खाण्यासाठी दिले. आणि सगळेजण भगवंताचं नामस्मरण करून ते तुकडा तोंडात घालणार. एवढ्यात काय झालं माहिती काय, तिथं त्या घरामध्ये एक अतिथी आला. एक अतिथी आला आणि अतिथीचा सत्कार करणं हा आपला धर्म अतिशय महान आहे. म्हणून निश्चितपणे कारण की अतिथी देवा समान आहे हे मानून नाही काय केलं माहिती काय, त्या 4ही व्यक्तींनी आपल्या जवळची पोळी अतिथीला दिली आणि अतिथीची भूक शांत झाली. तो तृप्त झाला, समाधान झाला. त्या अतिथीने 4ही व्यक्तींना शुभ आशीर्वाद दिला आणि अतिथी आपल्या मार्गे निघून गेला. मुंगूस विचार करू लागला की मी त्या ज्या घरातील पोळी खाल्ली आहे त्या निश्चित रूपानं मध्ये महान अशी शक्ती असायला होती. म्हणून निश्चित रूपानं फक्त माझे की नाही जे संपूर्ण शरीर सोन्याचे झाले नाही तर अर्धे शरीर सोन्याचे झाले आहे. जर मला पूर्ण अन्न मिळालं असतं, तो जीव कोण होता माहिती काय, ज्याला दान रूपामध्ये पोळी मिळाली होती की नाही एक, तो जीव मुंगूस झालता. जर पूर्ण त्याला जर सगळं मिळालं असतं भोजन तर त्याचं शरीर पूर्ण सोन्यात झालं असतं. अर्ध मिळाल्यामुळं अर्ध शरीर सोन्यात झाले.
मग निश्चित रूपानं ते कशामुळे झाले याचं मूळ कारण त्या युधिष्ठिराला कळलं. याचं मूळ कारण आहे तो निश्चित रूपानं दानाची महिमा आणि तिथं जे जीव होते ते सगळे जीव पुण्यवान जीव होते म्हणून ती घटना घडल्या. आणि अशी घटना कुठं दुसरीकडे घडत नाही. हे झाल्यानंतर आता त्यावेळी नाही तो राजसूय जो यज्ञ केला होता त्या यज्ञामध्ये नाही तो इतक्यासाठी चालला होता की त्या आपल्या अर्ध्या शरीराला नाही सतत स्पर्श करून पाहतोय माझे शरीर अजून सोन्यात झाले नाही. मग युधिष्ठिर महाराज त्या युधिष्ठिर काय करतोय माहिती काय, त्या गरीब ब्राह्मणाने जे थोडेसे दान दिले आहे त्या दानासमोर आपला यज्ञ शुल्लक वाटत आहे. ते कुणाला युधिष्ठिरला आता का नाही ते गरीबाने एक पोळी दान दिली त्याच्यापेक्षा हे यज्ञ शुल्लक वाटायला किमीचक दान देऊन सुद्धा दानाचा महिमा बघा किती महान आहे. त्यावेळी वाटत असताना तो निश्चितपणे काय करतोय मुंगसाचे शब्द बाहेर पडतात नाही सगळ्यांच्या मानाकने खाली वाकल्या. परंतु तिथं श्रीकृष्ण असताना श्रीकृष्णने शर्मनं जी मान खाली घालाय इतके गरीब ब्राह्मणाचे दान प्रभावी होते. त्याचप्रमाणे आपण दान करत आहे त्यामध्ये श्रद्धा भक्ती नसेल तर ते दान सुद्धा निश्चितपणे करत असणारे धर्मक्रिया सगळ्या व्यर्थ आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यांना तिथे एवढा वाईट वाटलं का वाटलं सांगा. मग त्यांनी सगळ्यांनी दान केलं परत तरी सुद्धा नाही त्या मुंगसाचं अर्ध शरीर नाही सोन्याचं बनलं. सगळ्यांना अतिशय वाईट वाटलं का, कारण की एका ब्राह्मणाच्या घरामध्ये त्यांनी पोळी दान दिलेले त्याच्या माध्यमातून अर्ध शरीर सोन्याचं बनलं. आम्ही एवढे निश्चितपणे असून सुद्धा आम्ही किमीचक दान देऊ सुद्धा ते शरीर सोन्याचं बनलं नाही. त्यांना लक्षात आलं की निश्चित रूपानं ते पुण्य किती महान असणार आहे याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे दानाचा महिमा एवढा आहे आम्ही याच्याकडे कधी लक्ष देत नाही. मी गेले 3 दिवस झाले सांगले दान एवढं महत्त्वाचं आहे. आम्ही जेवढ्या प्रमाणात जेवढ्या काही गोष्टी करता येतील तेवढ्या करणं आवश्यक आहे ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं निश्चित रूपानं आम्ही जीवनामध्ये जेवढ्या प्रमाणात दान करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. कारण की मी एक गोष्ट लक्षात घ्या, 4 दानामध्ये कोण प्रसिद्ध झाले असतील तर निश्चित रूपानं त्यांची नावंसुद्धा निश्चित रूपानं पुढच्या 2 गाथेमध्ये सांगतील. पहिला आता या पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान काय सांगणार आहेत, अल्पदान केल्यानंतर सुद्धा महाफळाची प्राप्ती होते. ही कशी प्राप्ती होते याचं उदाहरण सहित निश्चित रूपानं आचार्य भगवान गाथा देत आहेत. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी उदाहरण सहित काय सांगितले ते बघूया. क्षितिगत मिवट बीजम क्षितिगत मिवट बीजम क्षितिगत मिवट बीजम पात्रग्रतं दानमल्पमपि काले पात्रगतं दानमल्पमपि काले फलतिच्छाया विभवम् फलतिच्छाया विभवम् बहुफलमिष्ट शरीरभृताम् बहुफलमिष्टं शरीरभृताम् क्षितिगतमिव वटबीजं पात्रगतं दानमल्पमपि काले फलतिच्छाया विभवं बहुफलमिष्टं शरीरभृताम्. आचार्य भगवान इथं काय म्हणत आहेत की आचार्य भगवान इथं सांगत आहेत की निश्चित रूपानं अल्पदानाचं महाफळची प्राप्ती कशी प्राप्त होते हे सांगायला. क्षितिगत मिव वट बीजम पात्रगतम दानमल्पमपि काले फलतिच्छाया विभवम बहुफलमिष्टम शरीरभृताम. इथं काय सांगायला बघा आचार्य भगवान की काले काले म्हणजे उचित कालामध्ये पात्रगतम सत्पात्राला पात्रगतम म्हणजे सत्पात्र सत्पात्राला दिलेले अल्पमपि थोडं सुद्धा दानम म्हणजे दान किंचितपणे सत्रपात्राला थोडं सुद्धा दिलेलं दान शरीरभूतम संसारी जीवांसाठी क्षितिगतम योग्य क्षेत्रामध्ये टाकलेले अल्पमपि छोटेसे सुद्धा वट बीजम वडाचं बीज छाया विभवम इव की निश्चित रूपानं ते वडाचं बीज सुद्धा निश्चित रूपानं आतापाला रोखणारी छाया देणारं बनणार आहे. इष्टम त्याच प्रकारे
त्याच प्रकारे सुंदर रूप आदी बहुफलम, जास्त फळ फलती म्हणजे की नाही प्राप्त होते. एक गोष्ट लक्षात काय सांगाले बघा, जे सत्पात्राला आपण दान देणार आहे की निश्चितपणे उचित कालामध्ये सत्पात्राला जे आम्ही दान देणार आहे ते दान संसार जीवनासाठी कसं आहे, जसं एक नुसरं नाही उचित कालामध्ये एक जर वडाचं बीज जर नाही मातीमध्ये टाकलं आणि त्याचं झाड झालं तर ते झाड निश्चितपणे किती लोकांना सावली आणि फळ आधी देऊन जाणार आहे, जास्त माणसांना. तसंच थोडं सुद्धा दिलेलं ते उचित कालामध्ये सत्पात्राला दिलं थोडं सुद्धा दान आहे ते निश्चितपणे तुम्हाला जास्त काही मिळवून देणार आहे हे आचार्य भगवान सांगायला. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. मी मागं सुद्धा सांगितले, बऱ्याच वेळा सांगतोय बी की धर्मामध्ये 1 रुपया लावणे तुम्हाला निश्चितपणे 10 रुपये मिळवून देणार आहे. काय म्हणलो मी, धर्मामध्ये 1 रुपये दान लावणे हे तुम्हाला भविष्यामध्ये 10 रुपये मिळवून देणार आहे. धर्मामध्ये लावलेला 1 सुद्धा पैसा व्यर्थ जाणार नाही. बाकीच्या कशामध्ये बी इन्व्हेस्ट करा, व्यर्थ जाणार आहे. बँकेत ठेवला तर बँका बुडाल्यात, पसवंता तर राहीनाच. त्याच्या पुढे जाऊन दुसऱ्याला दिला, घोळ उठलाच. घेऊसपर्यंत गोड बोलतात, परत तोंड बी दाखवत नाहीत, फोन बी उचलत नाहीत. हे दुसरं. आणि तिसरं काय करतात, काय जण पुरून ठेवतात. आचार्य सन्मसागर महाराज कायम सांगायचे आमचे, कोण पुरून ठेवते दान ते त्याला पुरल्यावर ते दान वर येते. त्यामुळे ते बी काय खरं नाही. शेवट राहिला दान. हे दान एकमेव असं आहे, शेवट गती पैशाची काय असेल दान ते 10 पट तुम्हाला मिळवून देणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि अल्प मात्र दान सुद्धा निश्चितपणे जे सत्पात्राला केलेलं आहे ते सत्पात्राचं अल्प मात्र दान महाफलाची प्राप्ती करून देणार आहे, हे आचार्य भगवान स्वतः सांगायला. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या. एक उदाहरण तुमच्या समोर प्रस्तुत करतो की मागं सांगितले तरी सुद्धा आता ही निश्चितपणे परिस्थिती आल्या. आणि एक गोष्ट घ्या, दान असं आहे की दान जर घेत गेला तर नाही कुठनं काय पैसा यायलाय, कसं पैसा यायला हे तुम्हाला 3 काळात कळणार नाही. मी उदाहरण सांगतोय. भारतामध्ये ज्यांनाकडे निश्चितपणे भामाशाह ही पदवी आचार्य भगवान विद्यासागर महाराजांनी दिली, त्यांचं उदाहरण मी सांगाले. त्यांचं नाव आहे अशोकजी पाटणी, आरके मार्बल परिवारवाले, जे भारतामध्ये जैन दिगंबर जैन समाजामध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत व्यक्ती म्हणून नावाजले जातात. राजस्थान किशनगडमध्ये निश्चितपणे त्यांचं घर आहे. त्यांची महिमा सांगतो. एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी सुद्धा साधारण व्यक्ती होते. त्यांनी मार्बल क्षेत्रामध्ये व्यवसाय करायचे की रोज फक्त 50 रुपयाचा, 20 रुपयाचा, 10 रुपयाचा दगड खरेदी करायचे. सायकलवर नाही पिशवी अडकवायची, ते दगड बांधायचे आणि ते दगड विकायला जायचे. परंतु एक दिवस काय झाले, एक दिवस त्यांना नाही थोडे पैसे साठवून त्यांनी नाही 100 रुपये साठवले होते. 5, 10, 20 रुपयाचा नाही दगड विकणारी व्यक्ती 100 रुपये साठवून 100 रुपयाचा दगड खरेदी केले आणि तो दगड विकण्यासाठी जात होते. त्यावेळी निश्चितपणे विकण्यासाठी जात असताना एक मोठा संघ तिथनं जात होता. त्यांना म्हटलं आता संघ चालले, म्हटले दर्शन करून जाऊया. सायकल बाजूला लावले आणि तिथंच एका दगडापाशी खाली बसून दर्शन. आणि तो साक्षात संघ कुणाचा असेल तर आचार्य भगवान विद्यासागर महाराज संघ 48 पिंचीचा संघ एका वेळी तिथनं विहार करत होता. ते विहार करताना निश्चितपणे योगायोगाने तिथं बसले आणि आचार्यांच्याकडे नाही नमोस्तू 3 वेळा म्हटलं. आचार्यांनी हसून तिकडे आशीर्वाद दिला आणि निघून गेले. आचार्य थांबले नाही, आचार्य थांबत बी नाही. तुम्हाला माहिती आहे आचार्य कसे होते. त्यामुळे चिंतन करणं, नुसतं हसून आशीर्वाद दिले. त्यावेळी निश्चितपणे त्यांना मनाला एवढा आनंद वाटला आणि त्यावेळी ते सायकल घेतली आणि व्यापारासाठी गेले. जो 100 रुपयाचा दगड होता का नाही, तो 100चा दगड 10,000 रुपयाला खपला त्या दिवशी. त्यावेळी त्यांना एक सूत्र सापडलं की सगळं काय कुणापाशी असेल तर धरतीचे भगवान देवता ज्यांना म्हटलं जातं ते दिगंबर मुनींच्याकडे सगळं आहे. आचार्य भगवान त्यांच्याकडे सगळं आहे. म्हणून त्यांनी कुठल्याही कामाची सुरुवात करताना आचार्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय जायचं नाही असं ठरवलं आणि चालू केले. नुसता 100, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये दगड विकणारे आज वर्षाला 250 कोटी रुपये टॅक्स भरतात. काय सांगालोय, एक घटना त्यांनीच सांगितलेली मी सांगतो. माझा ज्यावेळी त्यांच्या चौक्यामध्ये आहार झाला श्रवणबेगोमध्ये 2017 साली, की माझा त्यांच्या चौक्यामध्ये अशोकजींच्या चौक्यामध्ये आहार झाल्यानंतर थोड्या वेळ त्यांनी मला शब्द सांगायचे आधी मीच त्यांना म्हटलं की तुमचे आणि आचार्यांची काय निश्चितपणे असे काही एक उदाहरण घडले असेल ते मला सांगा. हे निश्चितपणे आम्हाला आदर्श रूपामध्ये बऱ्याच जणांना सांगता येईल. मग त्यांनी सांगितले एक उदाहरण. त्यांनी असं सांगितलं होतं की एकदा काय झालं माहिती काय, त्यांचा एवढा आचार्य भगवंतांच्या विश्वास आणि श्रद्धा बसली की प्रत्येक काम करताना आचार्यांचा आशीर्वाद नुसता घेतला की झालं, बाकीची कुठली गोष्ट बघत नव्हती.
आजपर्यंत असं काम केले. आणि एकदा मधल्या काळामध्ये की श्रवणबेगोच्या शेजारीच की नाही एक मार्बलची खाण निघली होती आणि त्याची बोली लागणार होती. बोली लागत्या खाणींची, ती बोली लागणार होती. मग त्यांचे जे परीक्षक असतात की नाही ती परीक्षा खाणीची करतात आणि सांगतात एवढ्या कोटी रुपये बोली प्रवाह तेवढाच मार्बल त्यातनं निघणार आहे. मग त्यांच्या जे परीक्षक होते की नाही त्यांनी परीक्षा यंत्राच्या द्वारे त्या खाणीची केली. त्यावेळी त्यांनी सांगितलं फक्त 900 कोटीच्या वर की नाही तुम्ही बोली बोलू नका. किती? 900 कोटी याच्यावर तुम्ही बोली बोलू नका. बोली चालू झाली 500 कोटीपासून. 900 कोटी झाली पार, 1500 कोटी गेली, 2000 कोटी गेली, 2500 कोटी गेली, 2,500 कोटी गेली, 3000 कोटी गेली, 3500 कोटी गेली, 4,500 कोटी गेली आणि ती बोली 3 वार झाली. नाव घोषणा केली की 3,900 कोटीला बोली ही अशोकजी पाटणींनी घेतलेली आहे. ही घेतल्या म्हटल्यानंतर त्यांचे परीक्षक जवळ आले. तुम्हाला एवढंच सांगितलं होतं 900 कोटीच्या वर बोली लावू नका, यातनं 900 कोटीपेक्षा वर जास्त नाही मार्बल निघणार नाही. त्यावेळी त्यांच्या मनात काय भाव आले ते कोणास. त्यांनी म्हणले आचार्य महाराजांच्याकडे बघून निचरपणे घेतल्या, काय फरक पडत नाही, तुम्ही काय बोलला तर बोला म्हणले आणि घेतले. आणि लक्षात घ्या ज्यावेळी ती खाण चालू झाली मार्बल निघायला, जगातला एक असा मार्बल त्या खाणीमध्ये निघाला की सप्तरंगी मार्बल. मार्बलच्या नाही ज्यावेळी बाजारपेठेत तो मार्बल जाईल कोण सांगल हेनी सांगतील त्या भावानं सगळेजण मार्बल खरेदी करायला तयार. आणि आजपर्यंत 7,000 कोटी रुपये त्यातनं निघलेत तरी अजून खाण चालू आहे. विज्ञान तुमचं सगळं जग जिथं फेल जात आहे तिथं आमचं वीतराग विज्ञान चालू होते. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. जहां सामान्य विज्ञान बंद पड़ जाता है वहां वीतराग विज्ञान चालू हो जाता है. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे एवढा विश्वास आज त्यांचा आचार्य भगवंतांच्या नियम आहे की जेवढी संपत्ती त्याचे 40% पैसे दान करायचे. आज कुठलं क्षेत्र भारतामध्ये असं नाही की जे बनते त्यात नाही त्यांचा पैसा नाही. कुठलीही घटना घडते त्यात त्यांचा पैसा नाही असं कुठलंच नाही. आणि आजपर्यंत त्यांच्या दरवाज्यावर कोण गेलाय तो व्यक्ती कधी खाली आला नाही, दान घेऊनच आलाय. अशी व्यक्तिमत्व. म्हणून आचार्य भगवंतांनी आपल्या मुखातून या क्षेत्रातली दान क्षेत्रातली भामाशाही म्हणून ही पदवी त्या अशोकजी पाटणींना दिल्या. एक मंदिर तर असं बांधले त्यांनी माझ्या गुरूंच्या स्मृतीप्रित्यात म्हणून काही त्यांनी 2,500 एकर जमीन खरेदी केल्या स्वतः प्रायव्हेट. नारेली क्षेत्र आहे, जरा कधी बघितलं तर आजपर्यंत त्याचं पंचकल्याण झालं नाही. की नुसता ओरिजिनल मार्बलचं का नाही मंदिर त्यांनी नारेलीमध्ये बांधले. जवळजवळ 2,000 कोटी रुपये प्रायव्हेट खर्च केले आणि ते मंदिर बांधले. जर तिथं गेला तरी कोणी व्यक्ती नुसतं मंदिर बघितलं म्हणायला पाहिजे की मी स्वर्गात आहे. परंतु अजूनपर्यंत पंचकल्याण झालं नाही. त्यांचं स्वप्न होतं आचार्य भगवान विद्यासागर महाराज आल्याशिवाय मी पंचकल्याण घालणार नाही. आणि आचार्य महाराज तिकडे गेले नाहीत आणि अजून पंचकल्याण झालं नाही. अजून मंदिर तसंच आहे, पंचकल्याण झालं नाही अजून. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. असे व्यक्तिमत्व आज तिथं नुसता मंदिरामध्ये जाऊन बघितलं तर एवढी व्यवस्था. नारेल नुसता गुगलवर संध्याकाळी गेल्यावर नाही, घरात गेल्यावर युट्यूबवर नारेली क्षेत्र टाकून बघा, युट्यूबवर येते सगळी माहिती. क्षेत्र इथं नुसता मोबाईलवर बघितल्यावर तुम्हाला धक्का बसेल की एवढं सुंदर क्षेत्र बांधले अजून पंचकल्याण नाही. एवढी श्रद्धा गुरूंच्यावर होती. दानामध्ये एवढं निचुरबानं पुण्य आहे की ते दान निचुरबानं कशा पद्धतीनं तुम्ही केवढ्या भावनेपूर्वक आणि श्रद्धेपूर्वक केलाय त्याचं फल निचुरबानं महाफल तुम्हाला मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, ही महत्वाची बाब आहे. परवा मी एक उदाहरण सांगितलेलं त्यागधर्मा दिवशी. उत्तम त्यागधर्म होता त्या दिवशी, दानाचा विषय आला. त्यावेळी एक उदाहरण सांगितलं. चावल परिवारवाले, जबलपूरवाले, त्यांचं उदाहरण सांगितलं. आत्महत्या करायला गेलेला व्यक्ती, जो व्यक्ती आत्महत्या करायला गेलता परंतु आचार्य भगवंतांच्या आशीर्वादामुळे निश्चितपणानं आज निश्चितपणानं अब्ज रुपयाची प्रॉपर्टी त्यांची आहे. आज जगामध्ये सगळा जो चावल, जगामध्ये सगळ्या बाजारपेठेत मार्केटमध्ये चावल जो तांदूळ जातोय तो फक्त चावल परिवारवालेच देतात. आज या वर्षीची सगळ्यात मोठी निश्चितपणे बोली कुणाची असेल 35 कोटी रुपये, तर समयसागर महाराजांची आचार्य भगवंतांची. ती कोणी घेतल्या कळलं? आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. एवढे सगळे का निश्चितपणे त्यांच्या पैसा खर्च करतात? त्यांना माहिती आहे आम्ही या क्षेत्रात जेवढे पैसे गुंतवतो नाही त्याच्या अनंत पट पैसे आम्हाला परत मिळणार आहेत. म्हणून तिकडले लोक लय श्रीमंत आहेत. इकडले लोक देतच नाहीत, नुसतं मागतात. मी परवा सांगितले तसं भिकारी लोक रस्त्यावर मागतात, श्रीमंत लोक मंदिरात मागतात. चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही निचूरपणा एक गोष्ट लक्षात द्या,
जो व्यक्ती आत्महत्या करायला आलाय, ज्याच्याजवळ काहीच नाही, त्या व्यक्तीला सुद्धा आचार्यांनी मंत्र काय दिलता, जर तुला ही सगळी अवस्था जर बदलायची असेल तर दान कर म्हणून. मग खिशामध्ये 500 रुपये, तिथे 500 रुपये दानपेटी टाकले आणि तिथनं तिने सुरुवात केली आणि ती चावल परिवार एवढा मोठा परिवार निश्चितपणे बनले. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टी. त्यामुळं दानामध्ये एवढी शक्ती आहे, दानामध्ये एवढी ताकद आहे. या गोष्टीचं चिंतन म्हणून आम्ही जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. जेवढ्या प्रमाणात आम्हाला काय कळेल तेवढं आम्ही करणं आवश्यक आहे. आता पुढच्या गाथेमध्ये दानाचे भेद सांगणार आहेत की दानाचे भेद किती ते कुठले आहेत. पहिला गाथा कंठस्थ करूया 117 नंबर आणि त्यात काय सांगितले ते पाहूया. आहारौषधयो 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 रप्पूपकरणावासस्योच्चदानेन रप्यूकरणावासयोच्चदानेन वैयावृत्तं ब्रुवते वैयावृत्तं ब्रुवते चतुरात्मत्वेन चतुरस्त्राः चतुरात्मत्वेन चतुरस्त्राः आहारौषधयो रप्पूपकरणावासयोषदानेन वैयावृत्तं ब्रुवते चतुरात्मत्वेन चतुरस्त्राः. आचार्य भगवान दानाचे भेद सांगले. चतुरस्त्रा, चतुरस्त्र म्हणजे पंडित, विद्वान. जे विद्वान आहेत ते काय म्हणतात, आहार औषधयो म्हणजे आहारदान आणि औषधदान हे 2 दान आहेत. अपि आणि उपकरण वासयो म्हणजे ज्ञानाचं उपकर म्हणजे ज्ञानदान म्हणजे शास्त्रदान उपकर आदी करणे किंवा त्याच्या पुढे जाऊन वासय म्हणजे वस्तिका दान. एक गोष्ट लक्षात घ्या, आवाजदान सुद्धा याला म्हणतात. आम्ही याचे चिंतन करणं आवश्यक आहे की याला निश्चितरूपानं आवाजदान सुद्धा म्हणलेलं आहे. दानेनं, यामध्ये दानेन म्हणत आहेत की या दानाद्वारे चतुरात्मेनं 4 प्रकारचे वैयावृत्तम, वैयावृत्त ब्रुवते म्हणजे सांगितलेलं आहे. 4 प्रकारचं दान सांगितलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, पहिल्या प्रकारचं दान आहे आहारदान, दुसऱ्या प्रकारचं दान आहे औषधी दान, तिसऱ्या प्रकारचं आहे ज्ञानदान आणि चौथ्या प्रकारचं आहे वसतिका दान किंवा आवाजदान. ही 4 प्रकारचे दान आहेत. आता आवाजदान हे अभयदानामध्ये येतात. तुम्ही 4 प्रकारचे दान ऐकता, त्यामध्ये आहारदान, ज्ञानदान, औषधदान आणि अभयदान. मग आवाजदान म्हणजे की नाही निश्चितपणे आवाज म्हणजे त्यांना राहायची व्यवस्था, त्यांनी चटई असेल काय असेल हेच अभयदानामध्ये सुद्धा येते. त्यामुळे हे दोन्ही एकाच सांगितले आहेत. इथं सांगताना त्यांनी आवाजदान सांगितले. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, या 4 प्रकारचे दान जेवढ्या रूपात आम्हाला करता येईल तेवढं आम्ही करणं आवश्यक आहे. निश्चित रूपाने याचं चिंतन करणं जास्त काय सांगितले, आहारदान, ज्ञानदान, त्या औषधी दान आणि आवाजदान हे 4 प्रकारचे दान आहेत. जेवढ्या प्रमाणात आम्हाला हे दान देता येईल तेवढ्या प्रकारात आम्ही दान द्यायचं आमच्या शक्तीनुसार न लपवता. संधी सोडायने. आज बरीच अशी माणसं आहेत की महाराजांना सुद्धा निश्चितपणे महाराजजी निश्चितपणे काही घेत नाहीत, पण महाराजांना आधीच सांगून ठेवतात ह्या क्षेत्रात जर दान द्यायचं असेल आम्हाला लगेच आठवा, असे सांगून ठेवले असतात. बरीच आहेत, बरीच माणसं आहेत. आमच्या तर निश्चितपणे एवढी डोक्यात आहेत परंतु लक्षपूर्वक सांगायचं बी लक्षात राहत नाही. आपोआपच दान येते सगळीकडून. मग परत ते विचारतात, महाराज कार्यक्रम झाले, विचारतात फोन, महाराज तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. आता लक्षात राहीन काय करू, किती काय काय लक्षात ठेवायचं आम्ही. एक गोष्ट लक्षात द्या, किती माणसांचे काय काय सिस्टीम, त्यांचं हे त्यांचं हे ह्यांचं हे ह्यांचं हे, आमचा आणि स्वाध्याय, आमचा आणि बाकीच्या गोष्टी, सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तसं काय लक्षात राहा. एक गोष्ट लक्षात घ्या, निश्चित रूपाने ते सांगण्यापेक्षा संधी आली तरी संधी करून टाकायची, सोडायचं नाही. सांगत त्याला बाजायचा आम्ही करतो 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 तर तू म्हणतपेक्षा करून टाका, विषय मोकळा. संधी आली की सोडायची नाही. दानाची संधी ज्या ज्यावेळी आपल्या शक्तीनुसार येते त्यावेळी सोड नका. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, धर्मामध्ये जे जे काही गुंतवणार आहे पैसा, मी गुंतवणूक म्हणाले डायरेक्ट, जे धर्मामध्ये गुंतवणार आहे
ते निश्चितपणे 10 पट होऊन परत मिळणार आहे, लिहून ठेवा. 100% सत्य. हे कवा बी येऊन दे, परंतु 10% होऊन 10% परत, म्हणजे त्याच्या 10 पट होऊन तुम्हाला परत मिळणार ही गोष्ट लिहून ठेवा. 100% सत्य. अशी बरेच मी तर मागच्या काही वर्षामध्ये एक घटना, मी ऐलक असताना एक घटना घडली होती की आपल्या भागामध्ये पंचकल्याण किंवा 12 वर्ष पूर्तीची जी पूजा होते, पंचकल्याण किंवा 12 वर्ष पूर्तीची जी पूजा होती 12 वर्षाची, त्या पूजेमध्ये सगळ्यात मोठा आपल्या भागात सवाल झालता. ज्यावेळी माझ्यामध्ये 2011 साल असेल, आठवते मला, मी ऐलक अवस्थेमध्ये होतो. शिरडोन या गावामध्ये 24,24,024 रुपये 2011चं सांगावले. एवढा मोठा सवाल झालता. ज्या व्यक्तीचं फक्त 2 एकर रान होतं, ज्या व्यक्तीचं त्यात ऊस फक्त यायचा, आणि निश्चित रूपाने 2 एकर त्यांनी दुसऱ्यांचं 2 ते 6 एकरपर्यंत दुसऱ्यांचं करायला घेऊन की नाही ते आपलं गुजराण करतो, त्या व्यक्तीने तो सवाल धरलेला मला आठवते अजून. आणि निश्चित रूपाने सवाल झाला, पूजा बिजा व्यवस्थित पंचकल्याण पाडले, आणि त्याच वर्षी त्यांच्या शेतामधनं फक्त की नाही नुसता 65 लाख रुपयाचं ऊस आणि सगळं बाकीचं धान्य झालं. त्यांनी स्वतः हे सांगितलेलं सांगावले ना, दानोई परिवार. अजून मला आठवते, नावासहित सांगावले, दानोई परिवार. त्यात मग त्या गावामध्ये रती महारथी श्रीमंत व्यक्ती असून सुद्धा निश्चित रूपाने या व्यक्तीला सवाल मिळाला. का? कारण त्याचं पुण्य होतं. बरेच मोठमोठे व्यक्ती आहेत तिथं शिरडोनमध्ये. शिरडोन मोठं गाव आहे त्यावेळी. आणि निश्चित रूपाने त्यावेळी निश्चित रूपाने 2011 साली सन्मती सागर महाराजांचा सत्संग तिथं विराजमान होता. 3 दीक्षा बी झालत्या, 3 नाही 4 दीक्षा झालत्या मला आठवते अजून. त्यात निश्चित रूपाने दीक्षितमधले आता वीरसागर कोथळीमध्ये आहेत, त्यानंतर नेमी सागर आत्ता श्रवणबेगमध्ये आहेत, त्यानंतर समर्पण सागर आहेत, त्यांची संलग्न झालेली आहे. आणि चंदनमती माताजी ह्या आचार्य चंद्रभूष सागर महाराजांच्या पूर्वाश्रमीच्या आई म्हणजे चंदनमती माताजी, आत्ता त्या बहुतेक कोथळीतच आहेत वाटतं. नाही, कोथळीत नाहीत, रांगोळीत का कोथळीत कुठं तर आहेत चंदनमती माताजी. त्यांचं चातुर्मास तिथं आहे, चिंतन करणं आवश्यक आहे. यांच्या 4 दीक्षा झाल्या. आणि त्या काळामध्ये 1.25 कोटी रुपये नाही पूजेत शिल्लक राहिले, त्यांनी स्कूल बांधलेलं कमिटीनं. या आज सुद्धा निश्चित रूपाने व्यवस्थित रूपाने त्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. हे सांगावले का सांगावले, दानाचा महिमा एवढा मोठा आहे की आम्ही चिंतन करणं आवश्यक. एकदा त्यात गोष्टीत पडला तर तुम्हाला काय मिळवून देईल काय सांगता येत नाही. त्याच्याकडे बघू नका कधी. आता पुढच्या ह्याच्यामध्ये दानामध्ये कोण कोण प्रसिद्ध झाले, 4 दानामध्ये कोण कोण प्रसिद्ध झाले त्यांची फक्त नावं सांगणार आहेत. नुसतं नावं बघूया आणि आपल्या निश्चितपणे आजच्या क्लासला, आजच्या वाणीला विराम मिळतोय. पहिला गाथाकंठस्थ करूया आणि काय सांगते ते पाहूया. श्रीशेन वृषभसेने, श्रीशेन वृषभसेने, कोंडेश शुकरच्च दृष्टांता, कोंडेश शुकरच्च दृष्टांता, वैयावृत्तस्येते, वैयावृत्तस्येते, चतुर्विकल्पस्य मंतव्याः, चतुर्विकल्पस्य मंतव्याः, श्रीशेन वृषभसेने, कोंडेश शुकरच्च दृष्टांता, वैयावृत्तस्येते, चतुर्विकल्पस्य मंतव्याः. आचार्य भगवान इथं काय म्हणल्यात, इथं आचार्य भगवान सांगत आहेत की निश्चित रूपानं 4 दानामध्ये कोण कोण प्रसिद्ध झाले ते सांगले. श्रीशेन वृषभसेने, कोंडेसह शुकरच्च दृष्टांता, वैयावृत्तस्येते, चतुर्विकल्पस्य मंतव्याः. इथं काय म्हणतात, श्रीशेन वृषभसेने म्हणजे आहारदानामध्ये श्रीशेन नावाचा राजा, औषधी दानामध्ये वृषभसेन, वृषभसेन निश्चित रूपानं प्रसिद्ध झाले आहेत. एक वृषभसेन हे प्रसिद्ध झाले. त्यानंतर शास्त्रदानामध्ये कोंडेश, कोंडेश ग्वाला, मी उदाहरण ऐकलं होतं म्हणे, जो आचार्य भगवान कुंद स्वामी भविष्यात बनले, जो कोंडेश ग्वाला होता तो प्रसिद्ध झालाय. च आणि आवास वस्तिका दानामध्ये शुकर म्हणजे डुक्कर, बघा डुक्कर बी दान करू शकते.
आवासदानमध्ये डुक्कर प्रसिद्ध झाले. एक उदाहरण येते शास्त्रामध्ये. आणि पुढे काय सांगतात बघा, येते या 4 चतुर्विकल्पस 4 प्रकारच्या वैयावृत्तीमध्ये दृष्टांत म्हणजे दृष्टांत मंत्य म्हणजे जाणणं आवश्यक आहे. त्यामध्ये एक गोष्ट आहार दानामध्ये श्रीसेन राजा कवा उदाहरण तेव्हा बघूया. औषध दानामध्ये वृषभसेन, हे वृषभसेन सुद्धा औषध दानामध्ये बसले. कोंडेश गोलाचं उदाहरण तुम्ही ऐकलंय. आणि आवास वस्तिका दानामध्ये शुकर म्हणजे डुक्कर प्रसिद्ध झाले. हे डुक्कर कसं प्रसिद्ध झाले माहिती आहे तुम्हाला? एक गोष्ट लक्षात घ्या, एका गुहेमध्ये की नाही एक दिगंबर मुनिराज एका दगडावर गुहेमध्ये की नाही ध्यानाला बसले होते. आणि ध्यानाला बसल्यानंतर निश्चित रूपानं ते योगायोगानं बाहेर जास्त पाऊस पडायला म्हणून डुक्कर तिथं आलं. डुक्कर आल्यानंतर डुक्कर बघते की मुनी महाराज ध्यानाला बसले. ते डुक्कर एका कडेला जाऊन गप उभारते. आणि त्याच वेळी एक सिंह तिथं येतोय. सिंह किंवा वाघ दोन्ही बी उदाहरण सांगितल्यात. सिंह किंवा वाघ तिथे येतोय. आल्यानंतर नाही मागच्या जन्मातील काहीतरी वैर होतं, ते वैर आठवल्यानंतर ते वाघ नाही मुनिराजांच्या अंगावर झडप काढण्यासाठी जाते. त्यावेळी तो डुक्कर बघतोय की मुनी महाराजांना मारायचा प्रयत्न करायला, म्हणजे मुनी महाराजांना वाचवण्यासाठी डुक्कर त्यात मध्ये जाते. आणि निश्चित रूपाने त्या वाघाला मात्र मुनी महाराजांच्या पाशी पोचून देत नाही. दोघांची एवढी झटापट होते, ती वाघ प्रत्येक वेळा किंवा सिंह प्रत्येक वेळा त्या महाराजांना मारण्याचा प्रयत्न किंवा महाराजांच्या अंगावर झडप घेण्याचा प्रयत्न करले. प्रत्येक वेळा ते डुक्कर त्याच्या आडवं जाऊन ते वाचवण्याचा प्रयत्न करते. दोन्ही एवढं घायल होतात एकमेकांच्या झटापटीमध्ये, दोघांचंही मरण होते. जे डुक्कर होतं ते मरून स्वर्गामध्ये देव बनते, कारण की त्यांना आवाज दान दिले. ते जागेवर मुनिराज बसलेले, त्यांच्या जागेवर त्यांना हलून दिले नाही. आणि त्यांच्यावर जो उपसर्ग येणार होता तो उपसर्ग आपल्या प्राणावर घेऊन सुद्धा त्यांचे निश्चितपणे प्राण वाचवले. म्हणून त्यांना आवाजदान अभयदानामध्ये ते डुक्कर प्रसिद्ध झाले. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तो 7व्या नरकात गेला नुसता भावना करून. सिंह वाघ काय असेल ते निश्चितपणे एवढी नुसता भावना करून अंगावर गेलेच नव्हते, काही क्रिया केलीच नाही, फक्त भावना केली. एक गोष्ट लक्षात, भावना बी एवढी जर वाईट भावना केली तर भावना सुद्धा निश्चितपणे तुम्ही असे, कारण की भावनाच महत्वाचे आहे. तो क्रियेपेक्षा जास्त महत्व भावनेला आहे. एक उदाहरण असं शास्त्रामध्ये येते की महामत्स्य नावाचा एक मत्स्य असतोय. महामत्स्य म्हणजे केवढा असतोय माहिती तुम्हाला? गडिंग्लज आहे की नाही, गडिंग्लज जेवढं गडिंग्लज आहे तेवढा एक मासा असतोय, त्याला महामत्स्य म्हणतात. योजनमध्ये त्याचं अंतर असतंय. महामत्स्य महासमुद्रामध्ये राहतोय तो. आणि त्याच्याकडे कानामध्ये कानातला मळ खाणारा एक तंदूल मत्स्य असते, तांदळा एवढाच असते, त्याला तंदूल मत्स्य म्हणतात. तो कणे ज्यावेळी तो महामत्स्य झोपलेला असतोय त्यावेळी श्वासोच्छ्वास घेतोय. श्वासोच्छ्वास घेत असताना तोंड उघडतंय त्यावेळी करोडो मासे कणे नुसतं तोंडामध्ये जातात. आता गडिंगलज एवढा मासा त्याचं तोंड केवढं असणार, करोडो मासे जातात. ते तंदूल मत्स्य कानातला कणे मळ खाणार ते काय विचार करते माहिती काय, हे किती मूर्ख आहे बघा, हे झोपले हुंब, हे झोपले. मी जर असतो तर नाही एवढ्या सगळ्या मासांना एकदम तोंड बंद करून खाल्लं असतं. एवढी भावना करते ते तंदूल मत्स्य 7व्या नरकात जाते. काय म्हणलो? आणि असे बरेच महामत्स्य आहेत की ते निश्चितपणे महासमुद्रामध्ये राहून सुद्धा निश्चितपणे त्या महासमुद्रामध्ये जाऊन अनुवृत्ती होऊन कणे निश्चितपणे स्वर्गामध्ये जन्म घेतलेले बरेच मासे आहेत. महाराज तिथं प्रासूक जेवण बाकीच्या क्रिया कसं पार पडतात हो? मी सांगितले परवा की जिथं सूर्याचा प्रकाश पडतोय समुद्रामध्ये तिथलंच खालची वनस्पती ते खाते. प्रासूक झालेलं नाही सूर्याचं तापल्यामुळं, ते प्रासूक तिथलंच पाणी ते पित आहे. तिथं अनुवृत्तांचं पालन करते. आणि इथं आम्ही मनुष्य होऊन अनुवृत्त पालन व्हायला सगळं घरात आहे. चिंतन करणं आवश्यक आहे. ते मत्स्य बरेच अनुवृत्ती मत्स्य तिथं महासमुद्रामध्ये रमण समुद्र आधी त्या समुद्रामध्ये आहेत म्हणून उदाहरण आहेत शास्त्रामध्ये. आम्ही याचे चिंतन करणं आम्ही पुरुषातच करून झालोय. आणि आम्ही मग काढणं देतोय, माझं हे असतंय, माझं ते असतंय, माझी हे आहे, माझी हे आहे, माझं ते आहे, ते आहे. काय कारण देण्याची गरज आहे? चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही शक्ती जेवढी की नाही लावायची तेवढी लावलीच नाही ना, मग कारण देणारच की, आपोआप कारण येणार. नाचता येणं अंगण वाकडं. चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन मनन करणं आवश्यक. त्यामुळे जेवढ्या प्रमाणात नाही जेवढं आम्हाला पालन करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही याचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. आम्ही या गोष्टीचं सगळ्यांचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. उद्याच्या भागामध्ये अरहंतांची पूजा करणे, अभिषेक किंवा पूजा करणे, जे परवा लोपी केला ती सगळी पूजा करणे सुद्धा वैयावृत्तीमध्ये येते, हे उद्या सांगणार आहे. एकमेव आचार्य आहेत
की ते अरहंत पूजेला सुद्धा वैयावर्तीमध्ये वैयावर्तीचं बी पुण्य मिळतंय आणि अरहंत पूजेचं बी डबल पुण्य मिळते, हे सांगणारे एकमेव पृथ्वी तलावर आचार्य भगवान समर्थभर स्वामी आहेत. ते उद्याच्या गाथेमध्ये सांगणार आहेत. 189 ते उद्याच्या भागामध्ये आपण बघूया. माझी एवढीच भावना आहे की जेवढ्या प्रमाणात शक्तीनुसार तुम्हाला दान करता येईल तेवढं दान करावं. निश्चितपणे ते तुम्हाला 10 पटात मिळणार आहे एवढी इच्छा करतो. आणि एवढ्या इच्छेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्यावे आणि आपल्या जीवनामध्ये या दान आणि वैयावर्तेच्या माध्यमातून आपल्या जीवनाला एक उत्कृष्ट आणि आदर्श जीवन बनवावं आणि भविष्यामध्ये अरिहंत पदाची प्राप्ती करून सिद्ध पदाला प्राप्त करावी एवढी भावना करतो आणि वाणीला लावून देतो. जय बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की